सर, ते ॲड झालीये. अक्षयाचा आवाज थोडा गोंधळलेला वाटत होता. हो, मग मला का सांगायला आलीयस? यू हॅव टू पोस्ट इट, तो थंड स्वरात म्हणाला. बट तुम्ही एकदा नजरी खालून तरी. अक्षया, तेवढंच काम नसतं मला. इथून पुढे तुझं तू पोस्ट कर, समीरशी डिस्कस करून. ओके, पण आता समीर नाहीये आणि त्यालाही त्यातलं फारसं काही कळत नाही. मग तुम्हाला कशाला अपॉइंट केले मिस अक्षया? आय थिंक तुमचा तुम्ही तेवढा निर्णय घ्यायला समर्थ आहात. सर, असं का बोलताय तुम्ही? इट्स हर्टिंग. दुपारी जे झालं ते म्हणजे. अक्षया अडखळली. तिचे शब्द तोंडातून बाहेर पडत नव्हते. अक्षया, त्यासाठी मी तुमची माफी मागितली आहे. तुम्ही अजूनही त्याचाच विचार करत आहात का? मी ते विसरलोय आणि मला आता तो विषय नकोय, अर्जुन कठोरपणे म्हणाला. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये अध्यायम भाग 53. एक क्षणाला दुर्वाने फोन उचलला. हा अर्जुन, बोल ना. हे दुर्वा, यार मी माती खाल्ली. काय? मी समजले नाही, काय झालं नीट सांगशील का? अगं कसं सांगू यार, खूप मोठी कहाणी आहे, कुठून सुरू करू? ओहो अर्जुन, तू आधी शांत हो आणि नीट सांग काय झालं. ते तुला भेटायला आलेलो बघ, तू लग्नाची पत्रिका घेऊन आली होतीस. हो आठवते, तेव्हाही आपलं भांडण झालं होतं. हो, मग यू नो ना, माझा मूड ठीक नव्हता ऑलरेडी त्या दिवशी. अरे पण त्याचं काय आता? अरे यार तू ऐक तर. तुला भेटून तिथून मी निघालो आणि बाहेर पडताना तिथं एक मुलगी धडकली. तिच्या त्या धडकेत माझा गॉगल तुटला आणि सेम गॉगल मला आज अक्षयाने गिफ्ट केलाय. ओ वाव, तिने तुला गिफ्ट दिलं? आई शपथ, मला बोलला नाहीस तू हे. अगं सांगतोय ना आता, माझं ऐक तर तू आधी. तर मला नेमकाच तो गॉगल तुटण्याचा प्रसंग आठवला. मग मी वाटेल ते बोललो अक्षयाला त्या धडकलेल्या मुलीबद्दल. मग काय, मला धडकलेली आणि त्यामुळे गॉगल तुटलेली ती मुलगी अक्षयाच होती हे ती मला सांगते तेव्हा कळालं. काय? ओ माय गॉड अर्जुन, बावळट, तुला एवढी ओळखली नाही ती? अगं तिने तिचा चेहरा बांधलेला, नव्हतं लक्ष दिलं मी एवढं. अरे देवा अर्जुन, इथूनच साष्टांग नमस्कार बघ तुला. मग ती चिडली असेल. हो अगं, ती चिडली माझ्यावर. मी बोललोच तिला तसं त्या मुलीबद्दल आणि एवढंच नाही झालंय. काय? मग अजून काय झालंय? अर्जुन, तू काय ठरवलं काय आहेस नेमका आज? सगळा गोंधळ आजच घालून ठेवणार आहेस का? ती हसू लागली. ए यार तू हसू नकोस, इथं टेन्शन आलंय मला. बोल आता, आणखीन काय केलंय? अगं मला राहावलं नाही तिला चिडलेलं पाहून. मी तिचा हातात हात घेऊन सॉरी बोललो. माहित नाही काय विचार करत असेल ती मैत्री तर तोडणार नाही ना. मला खूप टेन्शन वाटतंय यार दुर्वा, काय करू यार मी. ती कुठे आता? ती निघून गेली ऑफिसमध्ये. मी पार्किंग एरियामध्ये आहे. माहितीये, तू गेलीस आणि तो समीर ही अचानक तिथून घरी निघून गेला. त्याच्या आईला काहीतरी ॲडमिट करावं लागणार होतं. आय वॉज हॅपी, ती एकटी होती माझ्यासोबत आणि मग हे असं झालंय. काय सांगतोयस? ती एकटी होती तुझ्यासोबत? काय अरे अर्जुन, तू अवघड आहे तुझं. काय बोलू आता तुला यावर? वेडपट आहेस बघ निव्वळ. ते सोड, आता काय करू ते सांग. आता शांत बस, काही करू नकोस. तिचं एक्सप्रेशन काय होतं तू बोललास तेव्हा? मला नाही आठवत आहे. आय मीन तिने पटकन हात सोडून घेतला आणि ठीक आहे म्हणाली आणि सरळ धावत निघून गेली. याचा अर्थ? अर्जुन, घोळ ठेवलायस पुन्हा तू. आता एक काम कर, वर जा ऑफिसमध्ये, बघ ती कशी वागते, मग कळेल काय होते.
दुर्वा प्लीज हेल्प ना यार, मी घाबरलोय. तिने बस सगळं संपू नये रागाच्या भरात. कसं ओळखू की ती रागावली नसेल? हे बघ, वर जाऊन ती नेहमीसारखी तुझ्याशी बोलत असेल तर सगळं नॉर्मल आहे असं समज. आणि जर का तिने तुला अवॉइड सुरुवात केली असेल तर मग समज संपलंय सगळं. हे दुर्वा यार, असं नको ना बोलूस. तू जा वर रे, आधी बघ तर. कदाचित तसं काही नसेल ही. मी आता ठेवते फोन. हवं तर रात्री सांग मला काय होतंय. ओके ओके बाय. बाय. म्हणून तिने फोन ठेवला आणि अर्जुनने सुस्कारा सोडला. डोळे मिटून स्वतःशी काहीतरी ठरवत कारची कीज घेऊन आत ऑफिसमध्ये जायला निघाला. आत ऑफिसमध्ये आल्यावर जाताना अक्षयाच्या जागेवर लक्ष गेलं. ती कामात दिसत होती. तो तसाच केबिनमध्ये येऊन बसला, पण अक्षयाचा विचार काय त्याच्या डोक्यातून जात नव्हता. एक क्षणाला त्यानेच त्याचं मन कठीण केलं. बस झालं. हा अर्जुन, तू नाहीयेस. काही गरज नाहीये एवढ्याशा गोष्टीवर इतका विचार करण्याची. तू सॉरी बोललायस ना, मग झालं. आता ती पाहिल काय करायचं. त्याने सगळं नेहमीसारखं त्याचं मन त्याच्या लॅपटॉपवर वळवलं. पाहतो तर मेल आला होता. ज्या युरोपियन क्लायंटची मीटिंग नुकतीच त्याने अटेंड केली होती त्यांच्याकडून त्याला ग्रीन सिग्नल मिळालेला. ते काम त्याच्या कंपनीला मिळालेलं आणि आता आणखी जोमाने कामाला लागायची आवश्यकता होती. मीटिंग बोलवावी लागेल आणि सर्व स्टाफला तशी कल्पना द्यावी लागेल. मनात विचार येताच त्याने रिसेप्शनवर कॉल लावला आणि सर्वांना बाहेरच एकत्र जमायला लावलं. सगळ्या स्टाफला ही आनंदाची बातमी त्याला द्यायची होती. अक्षया तिच्या जागेवर येऊन काम करत बसलेली खरी, पण तिच्याही डोक्यातून मघाचं अर्जुनचं वागणं जात नव्हतं. तिच्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता. अर्जुनच्या वागण्याचा, त्याच्या शब्दांचा आणि त्याच्या अस्वस्थ चेहऱ्याचा तिच्यावर प्रभाव पडला होता. ती स्वतःशीच विचार करत होती. तिच्या डोळ्यासमोर त्याचे ते डोळे वारंवार येत होते, ज्यात तिने एक वेगळीच अस्वस्थता पाहिली होती, जी तिलाही अस्वस्थ करून जात होती. तिनं कामाकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुनच्या त्या वेगळ्या रूपाने तिच्या मनात गोंधळ घातला होता. मी जास्तच विचार करते का, की खरोखर काहीतरी वेगळं घडतंय आमच्यात? पण ते असे का वागले अचानक? आणि शेवटी ते माझ्या हाताला स्पर्श करत त्यांचं सॉरी म्हणणं, तेव्हा काहीतरी वेगळं जाणवलं होतं. काय होतं ते? तिला पुन्हा त्याच विचाराने अस्वस्थ वाटलं. ती शांत होण्याचा प्रयत्न करत होती, पण मन मात्र ऐकायला तयार नव्हतं. अर्जुनच्या आजच्या वागण्याचा एक अनोखा ठसा तिच्या मनात उमटला होता, जो असा सहज पुसला जाणार नव्हता. हे असं काय चाललंय माझ्या डोक्यात? मी शांत राहायला हवं. ऑफिस आहे हे, मला ही ॲड पूर्ण करायलाच हवी. जाणीवपूर्वक ती कामात लक्ष घालणार एवढ्यात गणेश आला. मॅम, सरांनी सर्वांना बाहेर हजर राहायला सांगितलंय. काहीतरी अनाउन्समेंट करायची आहे त्यांना. ओके ठीक आहे, ती म्हणाली आणि उठली आणि जिथं सगळे जमले होते तिथं येऊन थांबली. काहीच वेळात अर्जुनला सगळे जमले असल्याचा कॉल रिसेप्शनवरून आला आणि तो तिथं आला. तिथं येतात सगळ्या स्टाफवरून त्याने नजर फिरवली, ज्यात अक्षयाही दिसलीच त्याला. पण तिच्याकडे थोडं दुर्लक्ष करत त्याने बोलायला सुरुवात केली. गुड इव्हिनिंग ऑल. अर्जुनने बोलायला सुरुवात केली. त्याचा आवाज नेहमीसारखा गंभीर होता, पण त्यातही एक समाधान जाणवत होतं. मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. नुकत्याच झालेल्या युरोपियन क्लायंटच्या मीटिंगमध्ये आपल्या कंपनीला मोठं प्रोजेक्ट मिळालंय. हे आपल्या कंपनीसाठी मोठं यश आहे आणि यासाठी प्रत्येकाने केलेल्या कष्टाचं मी मनापासून कौतुक करतोय. सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला. वातावरणात एक उत्साह पसरला होता. अर्जुनने सगळ्यांवर नजर फिरवली. काही क्षणांसाठी त्याची नजर अक्षयावर थांबली, पण त्याने लगेचच तिला दुर्लक्ष केलं आणि पुढे म्हणाला, या प्रोजेक्टसाठी आपल्याला अधिक मेहनत घ्यावी लागेल. मी लवकरच प्रत्येकाला कामाची विभागणी करणार आहे. पण हो, उद्याचा दिवस तुमच्यासाठी असणार आहे. उद्या संध्याकाळी आपल्या टीमसाठी छोटा गेट टुगेदर असणार आहे. जास्त माहिती तुम्हाला उद्या सकाळपर्यंत मेलवर मिळेल. सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवल्या, पण अक्षया मात्र शांत होती. तिच्या मनात अजूनही सकाळचा प्रसंग घोळत होता.
अर्जुनचा चेहरा तिनं पाहिला, पण तो आता तिच्याकडे बघायला टाळत होता आणि हे आता तिला हर्ट करत होतं. हे असं का वागतायत सर? सकाळचा तो स्पर्श, ती माफी आणि आता हे असं थंड वागणं. मीच जास्त विचार करते का? तिनं मनाशी विचार केला. मीटिंग संपल्यावर सगळे हळूहळू परत आपापल्या जागेवर जाऊ लागले. अक्षया मात्र थोडा वेळ तिथेच उभी राहिली. अर्जुन त्याच्या केबिनकडे निघाला तशी ती तिच्या जागेवर आली. तिने पटापट ॲड करायला घेतली आणि ती पूर्ण करत एकदा नजरेखालून घालून घेतली. सरांना शेवटची दाखवून पोस्ट करायची असा तिचा मानस होता आणि तो एक बहाणाही होता ती त्याच्या केबिनमध्ये जाण्याचा. नक्की ते असे का वागत असतील याचा शोध घ्यायचा होता तिला. तिने पटकन ती ॲड नजरेखालून घातली आणि मोबाईल घेऊन ती त्याच्या केबिनमध्ये डोकावली. तेव्हाही तो फोनवर होता बहुतेक. तरीही तिला पाहून तिला आत ये असा इशारा केला त्याने. ती आत जाऊन त्याचा फोन कॉल होण्याची वाट पाहू लागलेली. एक क्षणाला त्याचा फोन कॉल संपला आणि त्याने पुन्हा आपली नजर लॅपटॉपवर खेळवली आणि तिला विचारलं, बोला मिस अक्षया. बोला. त्याचा हा टोन पुन्हा पहिल्यासारखाच होता. सर ते ॲड झाली आहे. अक्षयाचा आवाज थोडा गोंधळलेला वाटत होता. हो, मग मला का सांगायला आली आहेस? यू हॅव टू पोस्ट इट, तो थंड स्वरात म्हणाला. बट सर, तुम्ही एकदा नजरेखालून घालून. अक्षया, तेवढंच काम नसते मला. इथून पुढे तुझी तू पोस्ट करत जा समीरशी डिस्कस करून. ओके, पण आता समीर नाही आहे आणि त्यालाही त्यातलं फारसं कळत नाही. मग तुम्हाला कशाला अपॉइंट केलं आहे मिस अक्षया? आय थिंक तुम्ही तेवढा निर्णय घ्यायला समर्थ असाल. सर, असं का बोलताय तुम्ही? इट्स हर्टिंग. दुपारी जे झालं ते म्हणजे. अक्षया अडखळली. तिचे शब्द तोंडातून बाहेर पडत नव्हते. अक्षया, त्यासाठी मी तुमची माफी मागितली आहे. तुम्ही अजूनही त्याचाच विचार करत आहात का? मी ते विसरलोय आणि मला आता तो विषय नकोय, अर्जुनने थोडं कठोरपणे सांगून टाकलं. नाही सर, पण ती बोलायच्या आधीच अर्जुनने तिच्या बोलण्यात व्यत्यय आणला. ते सगळं विसरून जा आणि तुमच्या पुढच्या कामावर लक्ष केंद्रित करा, तो ठामपणे म्हणाला. पाहून तिला आता काही तिथं थांबावं वाटलंच नाही. ओके, थँक्यू म्हणत ती सरळ तिथून केबिनमधून बाहेर पडली. अर्जुनने ती जाताच डोळे मिटले. आय एम सॉरी अक्षया, मी मिक्स सिग्नल देतोय, तुला आणखीन कन्फ्यूज करतोय, पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. सध्या मला हेच योग्य वाटतंय, कारण मला तुझ्यापासून दूर राहता येत नाही आहे आणि तुला स्पष्ट सांगूही शकत नाही की तू मला आवडते आहेस. कदाचित तुझ्यापासून दूर राहणंच योग्य आहे. तूही तर तुझ्या मनाचा थांगपत्ता लागून देत नाहीस. काहीच कळत नाही नक्की तुझ्या मनात काय चाललंय आणि मला रिस्क घ्यायची नाही आहे. इकडं अक्षयाच्या मनात संभ्रम वाढला होता. अर्जुनचं वागणं तिच्यासाठी गूढ होतं. ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसली. ती ॲड पुन्हा एकदा पाहून घेत तिने सरळ पोस्ट करून टाकली. पण तिच्या मनात आता प्रचंड खळबळ होती. आज सकाळपासून दुपारपर्यंत चिडचिड करणारे, दुपारी कारमध्ये भलतेच वागत असणारे सर खरे की आत्ता वागत आहेत ते खरे? आणि या वागण्याचा अर्थ काय मग? अचानक काय झालंय त्यांना असं वागायला? तिला फक्त आणि फक्त कन्फ्युजनच होत होतं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. अर्जुन असा विचित्र वागतोय, त्याचं त्यालाही कळत नाहीये की आपण कसं वागावं. आणि अक्षयाला तर कळतच नाहीये की अर्जुनच्या नेमकं मनात काय चाललंय. आता हा तिढा कसा सुटेल? बघूया काय होतंय पुढील काही भागामध्ये. त्यासाठी ऐकत अध्यायम कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.